आता तुम्ही जे PCOS बद्दल सांगितलं त्याच्यामध्ये एकदम कोणतीतरी अशी लक्षात राहण्यासारखं कोणाचा तरी एक्सपिरियन्स तो तुम्ही शेअर करू शकाल? एकच एक्सपिरियन्स म्हणजे कसा तुम्हाला? म्हणजे त्यांना काय फायदा झाला? फायदा म्हणजे अगदी म्हणजे पिरियड्स 3-3 महिने येत नाहीयेत आणि 2 सेशन नंतर पिरियड्स आलेत. अच्छा. 3 महिने म्हणजे एक अशीच केस आहे, 3 महिने पिरियड्स नाही आहेत. डॉक्टरकडनं औषधं म्हणजे आय वोंट से डॉक्टरांचा मी विषय नाही काढणार, पण आपण जे हे करतोय प्रॅक्टिसेस ज्या घेतो त्या केल्यानंतर त्यांना नक्कीच तो फरक होऊन म्हणजे 2 दिवसांनी पिरियड्स यायला लागले. आता 16-17 वर्षाच्या मुलीचं मी उदाहरण दिलं, तिचं पहिल्या सेशन नंतर तिला पिरियड्स आले. तिचे 2 महिने पिरियड्स नव्हते आले, पण तिला पहिलं सेशन झालं आणि पिरियड्स आलेत. पण एवढ्या लहान मुलींमध्ये कसा प्रॉब्लेम होतो? मी जनरली विचारतो, कारण तुम्ही स्ट्रेस बद्दल जे म्हणालात, हा स्ट्रेसच आहे सगळा एवढ्या लहान मुलींमध्ये खूप. कारण अपेक्षा स्वतःच्याकडनं पण अपेक्षा असतात आपल्या, आपलं चांगलं दिसणं, आपल्याशी सगळ्यांनी बोलणं, आपल्याकडे बघणं. कारण लहान लहान मुलांमध्ये आता तो अवेअरनेस यायला लागतो, तो जास्त हे असतो ऍब्सोल्युटली. किंवा कॉलेजमध्ये जाण्यासाठी मग मी कशी दिसते, मग मी कशी ड्रेसअप करते, ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात. मुली काय, मुलांच्याही बाबतीत हे प्रॉब्लेम्स येतात, पण तो इफेक्ट दिसतो मुलींमध्ये स्पेसिफिकली मेन्स्ट्रुअल सायकलच्या ह्याच्यात. मुलांमध्ये म्हणजे त्यांना कॉन्फिडन्स, लो कॉन्फिडन्स वगैरे जाणवायला लागतो, किंवा म्हणजे त्या बाबतीत किंवा बोलण्यासाठी हे करतात ते, म्हणजे स्टॅमरिंग होतं. मुलींच्याही बाबतीत ते होतं, म्हणजे दे कांट पुट फोर्थ देअर व्ह्यूज ऑर पॉइंट्स. तर स्ट्रेस येण्यामागची कारणं खूप आहेत. इट इज नॉट लाईक की हे झालं म्हणून हे, इट इज अ कम्प्लीट पॅकेज. मग त्याच्यासाठी खूप गोष्टी महत्वाच्या म्हटल्यापेक्षा रिस्पॉन्सिबल म्हणजे घरातलं वातावरण आहे, तुम्ही आसपासचं आजूबाजूचं वातावरण आहे, तुमचं न्यूट्रिशन कसं आहे, तुमचं जेवण कसं आहे, तुमची झोप कशी आहे, तुमच्या आवडीनिवडी कशा आहेत, तुमचं बघणं, तुमचे टीव्हीवरचं बघणं कसं आहे, तुमचं वाचन कसं आहे. इट इज अ ओव्हरऑल पर्स्पेक्टिव्ह, ओव्हरऑल हे. कारण एखाद्या व्यक्तीला साधं म्हणजे कोविडच्या काळात हा खूप मोठा हे झाला, जेव्हा लोक घरी बसले तेव्हा बऱ्याच डिजिटल आपले ट्रान्झॅक्शन व्हायचे पैशाचे. पण जेव्हा आपण बाहेर पडलो, कॅश द्यायची वेळ आली, तेव्हा बऱ्याच लोकांना ते टेन्शन वाटायचं, अरे कॅश द्यायची, मग आपण 500ची देतोय, 100ची देतोय, किंवा ही बरोबर देतोय का, 4-4 वेळा ते चेक करायचं. व्हॉट इज दिस? दिस इज ऑल स्ट्रेस. कारण आपण डिजिटली बऱ्याचदा होतं की आपण टाकून देतो, हा हे टाकले झालं, पण कधीतरी एखादा शून्य जास्ती होऊ शकतो, कमी होऊ शकतो. जास्त झाला तर प्रॉब्लेम आहे, कमी झाला तर इट इज तो माणूस समोरचा येईल, पण तो दॅट इज ऑल्सो अनदर काइंड ऑफ स्ट्रेस. कोविडच्या नंतरचा मी दुसरा एक ऍस्पेक्ट सांगते की रस्ते क्रॉस करायला भीती वाटते, रस्त्यावरनं चालायला भीती वाटते. घरातच आहोत, मुलंही घरात आहे, म्हणजे ऍडल्ट सुद्धा कम्प्लिटली घरातनं आपण काम करतोय, वाहनं जात आहेत, क्रॉस करायचंय, भीती वाटते, कठीण वाटतं. सिनियर सिटीजन्सचा तर हा खूप कॉमन अनुभव आहे, पण त्यामुळे ते गर्दीच्या वेळेला शक्यतो नको, ह्या वेळेला नको, अशा ह्याच्याने जातात. पण तो हे येतो, म्हणजे हे अगदी आपण म्हणतो ना आपल्या रोजच्या बघण्यातले हे येऊ शकतात. तर कोविडमध्ये ते विसरलं गेलो होतो आपण, आणि जी गोष्ट नवीन असते त्याच्याबद्दल आपल्याला थोडंसं एक धाकधूक असते, पण ती धाकधूक जेव्हा प्रमाणापेक्षा वाढते, दॅट इज युअर स्ट्रेस. तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात म्हणजे हा नक्की व्हिडिओ तुम्हाला आवडलाय. ह्याचा पूर्ण पॉडकास्ट आपल्या मेन यूट्यूब चॅनलवर आहे, ज्याचं नाव आहे वन टेक विथ अनिकेत. हे चॅनल तुम्ही नक्की फॉलो करा, आणि इंस्टाग्रामवर आम्ही बऱ्याच रील्स ह्या व्हिडिओच्या अपलोड केलेल्या आहेत, त्या पण तुम्ही सगळ्या बघा, आणि वन टेक विथ अनिकेत हे इंस्टाग्राम चॅनल पण फॉलो करा.